बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे। इथं 3 जणांनी मिळून एका शेतकऱ्याची निर्घृण हत्या केली आहे। आरोपींनी लाथाबुक्क्या, काठी आणि दगडाने बेदम मारहाण करत शेतकऱ्याचा जीव घेतला आहे। या प्रकरणी गेवराई पोलिसांनी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। यात आजोबा, बाप आणि नातू अशा तिघांचा समावेश आहे। अर्जुन साहेबराव माडी असं हत्या झालेल्या 57 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे। तर मधुकर नायबा शिंदे, त्याचा मुलगा मनोहर मधुकर शिंदे आणि नातू अजय मनोहर शिंदे असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत। तिन्ही आरोपींनी संगनमत करून अर्जुन माडी यांची हत्या केल्याचा आरोप आहे। हत्येपूर्वी आरोपींना मृताच्या मुलाला तशी धमकी देखील दिल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मय्यत अर्जुन माडी यांनी गौंडगाव शिवारातील गायरान जमिनीचा काही हिस्सा मशागतीसाठी ताब्यात घेतला होता। या जमिनीच्या शेजारी आरोपी मधुकर नायबा शिंदे यांची मालकीची जमीन आहे। काल सायंकाळी 5च्या सुमारास अर्जुन माडी हे आपल्या शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले होते। याच वेळी तिन्ही आरोपींनी संगनमत करून अर्जुन माडी यांची हत्या केली। त्यांनी लाथाबुक्क्या, काठी आणि दगडाने मारहाण करत जीव घेतला। अर्जुन याची हत्या करण्यापूर्वी आरोपी मनोहर शिंदे याने मृताचा मुलगा रुपेश याला तुझा बाप जास्त मस्तीला आला आहे, त्याला जाऊन बघतो अशी उघड धमकी दिली। या धमकीनंतर काही वेळातच शेतात हत्या करण्यात आली। ज्यावेळी रुपेश शेतात गेला तेव्हा घटनास्थळी आरोपी मधुकर नायबा शिंदे, त्याचा मुलगा मनोहर मधुकर शिंदे आणि नातू अजय मनोहर शिंदे हे संगनमत करून अर्जुन माडी यांना मारहाण करत होते। मारहाणीची घटना घडल्यानंतर मुलगा रुपेशने गंभीर जखमी अवस्थेत असलेले वडील अर्जुन यांना गेवराई येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले, पण त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बीड येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं। मात्र उपचारादरम्यान मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। या प्रकरणी रुपेश माडी याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।